आणि आता बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातून। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पुराच्या पाण्यानं मोठं नुकसान केलेलं आहे आणि अनेक घराघरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। तर दारफळमध्ये सुद्धा अशी स्थिती निर्माण झाली आहे। दारफळमध्ये जवळपास 30% घरांमध्ये अजूनही सीना नदीचं पाणी आहे। वाहनं अशा प्रकारे पाण्याखाली गेलेली आहेत। मोठं आर्थिक नुकसान या ठिकाणी झालंय। दारफळमध्ये 35 वर्षाचा तरुण अण्णासाहेब गोळगेच्या घरामध्ये देखील पुराचं पाणी शिरलंय आणि हे पुराचं पाणी 5 फुटांनी कमी झाल्यानंतर आपल्या घराची अवस्था कशी झालेली आहे हे पाहण्यासाठी तो आलेला होता आणि त्याच्यासोबत झी24 तासची टीम देखील त्या ठिकाणी पोहोचली। अण्णासाहेब गोळगेच्या घरातली नेमकी परिस्थिती कशी आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। हे जे पाणी दिसते ते सीना नदीचं आहे। खर तर कित्येक वर्षापासून कित्येक दशकापासून हे पुराचं पाणी अशा प्रकारे गावात आलंय असं गावातल्या एकाही ग्रामस्थांना आजपर्यंत पाहिलेलं नाहीये। पण गेल्या 5 दिवसापासून खर तर इथपर्यंत पाणी होतं, पण आज सकाळी हे पाणी खालीपर्यंत गेलेलं आहे। की ह्याच्या घराची अवस्था काय आहे हे बघणार आहोत। सीना नदीच्या बाजूलाच घर असल्यामुळे पूर्णतः पाण्यात गेलेलं आहे। गावातील जवळपास 30% घरं पाण्याखाली गेलेली होती, त्यामुळे आतोनात असं नुकसान झालेलं आहे। गेल्या 5 दिवसापासून तुझं घर बंद आहे, घराला कुलूप देखील नाही, घरात साहित्य तसंच आहे। मुलं बाळ कुठे गेली नेमकं? पूर येऊन आज 5 दिवस झाले। 5 दिवसापासून माझ्या घरामध्ये आत्ता आज पाणी कमी झाले। कालपासून दरवाजापर्यंत पाणी होतं। माझी फॅमिली पूर्ण लहान मुले, 2 मुले लहान, माझी मंडळी, माझी आजी, माझे भाऊ, माझा, हे सगळ्यांना मी तिकडे सुरक्षित ठिकाणी हलवलं पहिल्यांदा। आणि 5 दिवसाला आज पाणी आहे घरामध्ये। माझं सगळं पसारा आतमध्येच आहे आणि खाण्यापिण्याची काही सोय नाही। आणि प्रशासन किंवा आमच्या गावातले सुद्धा प्रशासन किंवा आमचे गावातले जे हे आहे लोकप्रतिनिधी त्यांनी सुद्धा आमची चौकशी केलेली नाही। 5 दिवसानंतर दार उघडलेलं आहे। आपण पाहतो की संसार कसा पुरात वाहून गेलेला आहे त्याची ही दृश्य आपण बघू शकतो। खर तर सर्व संसार जो आहे तो पाण्यावर तरंगतोय। त्याची मुलं बाळा असतील, बहीण असतील, ती सर्व या ठिकाणी सुरक्षित स्थळी त्यांना हलवलेलं आहे आणि साहित्य पूर्ण पाण्यावर तरंगत आहे। अशा प्रकारची दृश्य आहेत। खर तर हा संसार उभं करत असताना अण्णासाहेबला किंवा त्याच्या कुटुंबियांना खूप कष्ट करावे लागले। पण आता सीना नदीला जो पूर आला, जी अतिवृष्टी झाली, त्याच्यामुळे अक्षरशः हे वाहून गेल्याचं दृश्य आपल्याला दिसतंय। अण्णा, तू 5 दिवसानंतर घर बघतोयस, काय भावना आहे तुझी? आज पाणी कमी झाल्यामुळे मी माझ्या घराजवळ येऊ शकलेलो आहे तुमच्यामुळं आणि मी बघतोय आणि खूप वाईट वाटत आहे की सर्व माझं पाण्यामध्ये सगळा प्रपंच गेलेला आहे आणि एवढीच अपेक्षा आहे की शासनाकडून काहीतरी आम्हाला मदत मिळावी। खरं तर त्याचं पूर्ण साहित्य आहे ते पूर्ण पाण्यावर तरंगते। अशा परिस्थितीत सरकार कशा प्रकारची मदत कधीपर्यंत देणार हा खरा मुद्दा आहे। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की दिवाळीपर्यंत आम्ही काही करून सर्वांना मदत पोहोचवू, पण ही मदत पोहोचवत असताना फक्त निकषाप्रमाणे जर मदत द्यायची झाली तर हे जे पाण्याबरोबर वाहून जाणारे अनेक संसारी साहित्य आहेत किंवा त्यांचं घरचं साहित्य आहे त्याचं नुकसान कोण देणार? खरं तर कष्ट करायचं, राबायचं आणि त्याच्यानंतर पैसे कमवायचे। अण्णासाहेब सारखे अनेक सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी असतील किंवा अनेक युवक असतील, त्यांचा संसार अक्षरशः पाण्याखाली गेलाय। आता त्यांना गरज आहे सरकारनं त्यांना धीर देण्याची, त्याचबरोबर त्यांना पुरेशी मदत करण्याची। अन्यथा त्यांचा संसार उभं करायला कित्येक दिवस जातील किंवा कित्येक वर्ष त्यांना निघून जातील। कॅमेरामॅन मिथुन प्रताप नाईक, झी24 तास, सोलापूर।